नमस्कार, बीसीएस सी न्यूज मध्ये मी श्रद्धा पंड्या आपल्या सर्वांचं स्वागत करते। बघूया आजचं मतदान विशेष। लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली असून शहरात दिग्गजांनी देखील मतदान केलं। यामध्ये माननीय श्री संतोषभाऊ चौधरी, माननीय श्री संजयभाऊ सावकारे, माननीय श्री अनिलभाऊ चौधरी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी मतदान केलं व सामान्य जनतेने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला। भुसावळ तालुक्याचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी व माजी नगराध्यक्षा सौ रेखाताई चौधरी यांनी टिंबर मार्केट येथील श्री गाडगेबाबा मराठा समाज हायस्कूल या ठिकाणी मतदान केले। नगरसेवक विजय मोतीराम चौधरी यांनी आनंद एज्युकेशन शाळा येथे मतदान केले। अनिलभाऊ चौधरी व त्यांचे सुपुत्र धीरज चौधरी यांनी गाडगे महाराज विद्यालय या ठिकाणी मतदान केले। धीरज चौधरी हे पुण्याला शिकत असून त्यांना मतदानासाठी भुसावळ या ठिकाणी बोलवण्यात आले होते। तर आप पार्टीचे राजीव शर्मा यांनी आपल्या परिवारासह मतदान म्युनिसिपल हायस्कूल या ठिकाणी केले। पालकमंत्री असलेले संजयभाऊ सावकारे व त्यांच्या सौभाग्यवती सौ रजनी सावकारे तसेच त्यांच्या मातोश्री यांनी आपलं मतदान गाडगे बाबा विद्यालय या ठिकाणी केलं। हे मोठं रेल्वे जंक्शन आहे आणि दिल्लीला जी जाणाऱ्या ट्रेन्स आहेत त्या सर्व इथूनच जातात, म्हणून जोही खासदार जायचा आहे तो इथूनच जाईल। म्हणून भुसावळ तालुक्यात सर्वात जास्त मतदान होणारच आहे, होईल आणि अपेक्षेप्रमाणे ज्याला योग्य न्याय मिळायचा आहे तो न्याय जनता देईल। आज जनतेच्या हातात आहे सर्व। आम्हाला जो प्रचार करायचा आहे आमच्या पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, तो आम्ही केला। आम्ही सर्व एक दिलाने काम करतोय, एक मताने काम करतोय आणि आम्हाला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी सीट आहे ते प्रचंड मतांनी विजय होईल। तर एक 10 मिनिटांनी तुम्हाला फोन करतो। मतदान यादीत चुका देखील आढळून आल्या। माजी नगरसेवक असलेले राजेंद्र नाटकर यांचं नाव यादी क्रमांक 50 मध्ये होतं। त्यांच्या नावाऐवजी एका मुस्लिम समाज बांधवाचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं। फोटो मात्र राजेंद्र नाटकर यांचा असल्याचं या ठिकाणी उघडकीस आलं। भुसावळ शहरातील माजी नगरसेवक राजेंद्र त्र्यंबक नाटकर यांचं मतदान यादीत 50 मध्ये नाव होतं, मात्र त्यांच्या नावाऐवजी त्या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवाचं नाव असलेलं दिसलं। मात्र फोटो या ठिकाणी राजेंद्र त्र्यंबक नाटकर यांचाच दिसून आला। यातून शासनाची घोडचूक येथे समोर आली आहे। शहरात सामान्य नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। सर्वांनी मतदान बूथांवर जाऊन त्या ठिकाणी मतदान केलं। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची शांततेला गालबोट लावणारी घटना घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त लावण्यात आलेला होता। शहरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। भुसावळ विधानसभा मतदारसंघात 2,65,096 मतदार असून यात 1,42,262 पुरुष मतदार व 1,52,837 महिला तर 7 तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता। रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत 24 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 47.46% मतदान झालेलं होतं। या मतदारसंघात एकूण 261 मतदान केंद्र असून यातील 124 केंद्र शहरात आहेत। प्रत्येक मतदान केंद्रासाठी प्रशासनातर्फे मतदान अधिकारी, महिला मतदान अधिकारी, मदतनीस नेमण्यात आलेले होते। मतदान प्रक्रियेदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये तसेच शांतता प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मतदारसंघात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यात बाजारपेठ हद्दीत 86 मतदान केंद्र, शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 37 मतदान केंद्र तर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 मतदान केंद्र होते। सहाय्यक निवडणूक अधिकारी व प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार वैशाली हिंगे, बीडीओ रमेश तायडे, पोलीस उपअधीक्षक विवेक पानसरे, पोलीस निरीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक मुरकुटे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्यासह पथकाने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले। यांच्यासह ठिकठिकाणी बूथवर आपलं नाव बघण्यासाठी मतदारांची गर्दी दिसून आली। मतदार राजाला या ठिकाणी मतदार यादीत नाव शोधताना कार्यकर्त्यांनी देखील मदत केली। महाराणा प्रताप विद्यालय व भुसावळ हायस्कूल विद्यालय या ठिकाणी मतदान बूथ उभारण्यात आलेले होते, मात्र या ठिकाणी मतदान करण्याच्या मशीनमध्ये बिघाड असल्याचं समोर आलं। यामुळे या ठिकाणी 1 नंबर दाबल्यावर त्या ठिकाणी 5 नंबरचा उच्चार केला जात होता। मतदारांमध्ये यामुळे गोंधळ निर्माण झाला होता। या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आल्यानंतर येथील व्यवस्था पुन्हा पुनर्रचित करण्यात आली। भुसावळ येथील महाराणा प्रताप विद्यालय व भुसावळ हायस्कूल मतदान केंद्रातील मतदान यंत्रणेत बिघाड झाल्याने काही वेळी
करिता या ठिकाणी मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. 2 मतदान यंत्रणेत बिघाड झाल्याने काही काळ या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सहाय्यक निवडणूक अधिकारी व प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांनी गोंधळ करणाऱ्यांची समजूत काढून दुसरे मतदान यंत्र या ठिकाणी बसवल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली. या ठिकाणी मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्याचं लक्षात येताच या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेल्या राजांच्या वतीने तक्रार करण्यात येत होती. या ठिकाणी 1 नंबरचे बटन दाबल्यानंतर 5 नंबरवरती मतदान होत होते. भाजप कार्यकर्त्यांनी प्रांतसाहेब यांना नाराजगी व्यक्त केली. अवघ्या 30 मिनिटात येथील मतदान यंत्रणा सुरळीत करण्यात आली. हो, नेमकी काय घटना ठिकाणी घडली? या ठिकाणी मतदानाची सुरुवात झाली आणि मतदानाची सुरुवात झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आला, मतदारांनी असं सांगितलं की बुवा 1 नंबरचं बटन दाबले असता 4 नंबरच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी लाईट लागत आहे. तर त्याप्रमाणे म्हणजे मतदार अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी त्याचं व्हेरिफिकेशन केलं, पडताळणी केली असता ही बाब खरी असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे मग त्यांनी मतदान थांबवून वरच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्या बाबतीत निर्णय घेऊ असं सांगितलं. आणि त्यानंतर आपले सहाय्यक निवडणूक अधिकारी जे आहे आपल्या भागाचे प्रांत भांगरे साहेब ते इथे आले, स्वतः त्यांनी सुद्धा बघितलं आणि त्याच्यानंतर मतदानाच्या मशीन ज्या आहे त्या बदलवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु झालेलं मतदान जे आहे म्हणजे 1 नंबर हे कमळाचं मतदान जे आहे ते 4 नंबरच्या उमेदवाराला दिसत होतं. हे आमच्या पक्षाचं नुकसान झालेलं आहे. तर त्याबद्दल आम्ही वर आमची तक्रार दाखल करणार. साधारण किती तासासाठी मतदान थांबलेलं होतं? या ठिकाणी जवळजवळ आता 8:30 वाजता आहे, तर या ठिकाणी 1 तास मतदान थांबलेलं आहे. भांगरे साहेबांकडून काय सांगितलं गेलं आहे? भांगरे साहेबांकडनं या बाबतीत सांगितलं गेलं आहे की मतदानाच्या बाबतीत जे आहे आम्ही जे मतदान होईल, जे लोक प्रिमायसेसमध्ये असतील त्यांचं मतदान करून घेऊ, अशा तऱ्हेनं मतदानाची वेळ भरून काढण्यात येईल असं सांगितलं. कंडारी गावात देखील मतदान उत्साहात व शांततेत पार पडलं. या ठिकाणी वयोवृद्ध महिलांनी देखील मतदान केलं. ज्या वयोवृद्ध महिलांना या ठिकाणी स्वतः चालता येत नव्हते त्यांनी आपल्या घरच्यांचं सहाय्य घेत त्या ठिकाणी मतदान बुथावर पोहोचून मतदान केले. कंडारी येथे मतदान शांततेत पार पडले. सकाळी 7 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत तुरळक प्रतिसाद या ठिकाणी मिळत होता. नंतर 1 तास वाढून मिळाल्याने तापमानाचा विचार करत 4 वाजेपर्यंत मतदानाला जोर मिळाला. यात येथील कार्यकर्त्यांसह वयस्कर व्यक्तींनी देखील व वृद्धांनी देखील मतदान केले. ज्या वृद्धांना स्वबळावर या ठिकाणी येता येत नव्हते त्यांनी घरातील सदस्यांचा सहारा घेत या ठिकाणी हजेरी लावली व मतदान केले. पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता. आपण बघू शकतो कंडारी परिसरामध्ये सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हलकासा प्रतिसाद या ठिकाणी मतदारांचा या ठिकाणी दिसून आला होता. परंतु शासनाने यंदाला 6ची वेळ दिलेली, 1 तास वाढून दिलेला आहे. या उद्दिष्टाने कंडारी परिसरातील या ठिकाणी ग्रामस्थांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. आणि संध्याकाळची वेळ ही थोडी तापमानाची कमी असते, त्यामुळे या ठिकाणी येथील ग्रामस्थांनी आपला हक्क बजावण्याचा ठरवलेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी की जिल्हा परिषद शाळा कंडारी परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसून राहिलेली आहे आणि आपला हक्क या ठिकाणी बजावत आहेत. कॅमेरामॅन वैभव सुरेंसह विशाल सुरेशी, सी न्यूज भुसावळ. आजची बातमीपत्र संपले. धन्यवाद.